वंशी भीष्मपन केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंशी तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तोम्याचे ती धरियेला ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे नवंशी विठ्ठल समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम देहू निवासी वैकुंठवासी आणि आपला अखंड देह केवळ जडजीवांच्या उद्धारासाठी खर्ची घालणारे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अतिशय गोड भक्ता करता देव कुठल्या थराला जातो हे सांगणारा अभंग निरूपणाला घेतलेला आहे विठ्ठल परिहार देणं गरजेचा वाटतो तो असा अखंड हरिनाम यज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण मोर्जीत चिमणगाव या सोहळ्यामध्ये आजच्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली परंतु माझं समजतो श्री विठ्ठलधाम मध्ये आमच्या 2 दिवसापासून कार्तिकी वारीचा महोत्सव अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा असल्यामुळे त्या कार्यक्रमाचा हँगओव्हर थोडस जाणवतोय अशक्तपणा वगैरे तरी तुमच्या समोर खूप चांगलं बोलणार आहे कीर्तन सुरू करायला थोडासा उशीर झालाय या गोष्टीची मला जाणीव आहे तरी सुद्धा कमी वेळामध्ये भरभरून जास्तीत जास्त माप मी तुमच्या पदरामध्ये घालण्याचं काम करणार आहे जीवाचे कान करून कीर्तन ऐकाल अजिबात चुळबुळ कीर्तनामध्ये व्यत्यय कीर्तनातून उठणं गप्पा मारणं एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला शेजाऱ्याला जागा पकडली तुझ्यासाठी ये माझ्याकडला अशा गोष्टी करणं हे कीर्तनामध्ये अशोभनीय आहे उशिरा येणार आणि जिथं जागा मिळेल तिथं बसायचं पुढं करायचं नाही ही पहिली सूचना आहे कीर्तन 9च आहे आता 10 वाजायला आले येत आहेत लोक घरातली कामं उरकून वगैरे ठीक आहे उशिरा का होईना येत आहेत हे महत्वाचं आहे पण उशिरा आलेल्याने जिथं जागा मिळेल तिथं बसायचं कारण हा दंडक आहे हा नियम आहे हो कीर्तनी विक्षेप त्याची पायी मरण लक्षात ठेवा कीर्तनामध्ये विक्षेप फार वाईट असतोय
त्यामुळे तुम्ही जीवाचे कान करून कीर्तन ऐकाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही किती शांतता प्रदान करताय, तुम्ही किती चांगलं कीर्तन ऐकताय, याच्यावरती माझ्या कीर्तनाचे सखोल आणि चिंतनीय भाग मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. महाराजांचा अतिशय गोड असा अभंग आहे. महाराज म्हणतात, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत देव, भक्ताची कामं करायला निर्लज्ज होतो. नीट ऐका, मी फार जबाबदारीने, फार महत्वाचं आणि अभ्यासपूर्वक तुमच्या समोर बोलतोय. भक्ताची कामं करण्याकरता देव निर्लज्ज होतो, देव लाज सोडतो. कुणासाठी? बोला ना, कुणासाठी? भक्तासाठी. म्हणून त्याच्यासाठी आधी भक्त व्हावं लागतं. विठ्ठल अनेक प्रकारे लक्षात ठेवा. काही लोकांची भक्ती फक्त दाखवण्यासाठी, आणि तीच फक्त भक्ती देवाला मान्य नाही. साधे भोळे देवाला खूप आवडतात, शायनिंग करणारा अजिबात आवडत नाही. लक्षात ठेवा. समाजामधल्या आत्ताच्या प्रवृत्ती आपण जर पाहिल्या तर त्या प्रवृत्ती कीर्तनामध्ये सांगण्यासारख्या सुद्धा नाहीत. अतिशय लज्जास्पद गोष्टी काही समाजामध्ये सुरू आहेत. याच्यावरती मला चिंतन करायचं नाही, कारण मला त्याच्यामध्ये माझा अनमोल असा वेळ, तर तुम्ही मला 2 तास दिले, त्याच्यामधला जवळ तास तर संपत आलाय. त्यामुळे मी त्याच्या विषयी अजिबात काय बोलणार नाही. मला एवढंच सांगायचं, देव भक्तासाठी अतिशय खालच्या थराला जातो. आपल्याला काय झालं पाहिजे? आधी भक्त झालं पाहिजे. मग या कीर्तनामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी आधी भक्ताची लक्षणं सांगणं ही अपेक्षित आहे. विठ्ठल देव भक्ताच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो, पण भक्त व्हायला लागतं आधी. मग भक्त कोण? अभक्त कोण? भक्ताच्या अनेक प्रकारे. गेले आशा पाच सर्वांची 2 मिनिटं मी घेतो. आजी पुढे इथं स्टेज पर्यंत या. तुम्ही सुद्धा पुढे लोकांना जागा नाही म्हणलं पुढे झालं. सर पूर्ण पुढे सरकाव, सर पुढे, सर पुढे, सर पुढे, पूर्ण पुढे सरका, सर पुढे. मधली जागा अजिबात शिल्लक ठेवू नका. फक्त मध्ये इथं शूटिंग सुरू आहे, तिथं फक्त ठेवा जागा. हा सर पुढे, सर 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 पुढे सरका. जागा अजून शिल्लक सरा पुढे. शाबास विठ्ठल. आता शांतता. काय प्रमाण होतं? भक्त ऐसे जाना जे देही उदास. देहावरती उदासीन असतात ते भक्त झाला.
बरं का, त्यांना देहाविषयी काहीही पडलेलं नसते. लक्षात ऐका पुढे. भ्रांती माझी सप्तपाश, अहंदारा पुत्रपाश, स्वजनग्रह द्रव्यपाश, आशापाश सातवा. किती प्रकारचे पाश आहेत जगामध्ये? भक्त बनण्याकरता काय काय करावं लागतं हे आधी सांगतो. जगामध्ये 7 प्रकारचे पाश आहेत. भ्रांती माझी, सप्तपाश, अहंदारा पुत्र, स्वजनग्रह द्रव्य, आशापाश सातवा. 7 प्रकारचे पाश निवारण केल्याच्या नंतर त्याला भक्त म्हणता येतं. सोपे. स्वजन, नाते गोते आपले माझे शून्य किंमत जो देतो तो भक्त. जमल आपल्याला? बोला, जमत नाही? नाही, कुणीही नाही, सगळ्यांना शून्य किंमत आहे. हो. एक धैला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. तो रुक्माईचा पती जर विठ्ठल सोडला तर बाकी सगळं शून्य. मग त्याच्याकडे एकट्याकडे, अरे आमची ना आई बाप बहीण भाव हे सगळे नात्यातले सोडायचे कसं शक्य? आणि तोच सगळे विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल बहीण, विठ्ठल भाऊ, विठ्ठल चुलता, त्याच्या विना चाल नाही होता. तो सर्वस्वी लक्षात ठेवा. हो, त्याला आपलंसं करण्याकरता सगळ्यावरती पाणी सोडावं लागतं. भक्ताचं पहिलं लक्षण. हो, अहम दारा. आता हे त्याची उपलक्षणे. दारा म्हणजे पत्नी, पुत्र. काही लोक मुलाविषयी एवढी आसक्त असतात, एवढी आसक्त असतात, एवढी आसक्त असतात सांगण्याच्या पलीकडे. चालू कीर्तनामध्ये संत गाडगे महाराजांचा मुलगा गेला. भजन चालू होतं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. भजन सुरू होताना एक जण गावातून आला, बाबा बंद करा तुमचं कीर्तन आता. काय झालं बाबा? देवाचं कीर्तन बंद करायला होतोस? काय दिलं तुमच्या देवाने? का काय कमी केले? रात्रंदिवस त्याचं नाव माझ्या मुखामध्ये. काय द्यायला पाहिजे अजून? अहो काय दिलं तुम्हाला? एकुलता एक मुलगा तुमचा सर्पदंशानं मरण पावलाय महाराज. काही कीर्तन करून उपयोग नाही. महाराजांनी चालू कीर्तनामध्ये सांगितलं, किती गेले कोट्या कोटी, किती गेले कोट्या कोटी, किती गेले
कोण थांबणार आहे? काही लवकर जातील, काही बाळोत्यात जातील, काही म्हातारीवर मरतील, काही अपघातानं घातानं, अनेक प्रकारे मरणाचे ऐका बरं का नाही. घात आघात अपघात, जन्म जरा मृत्यू, काही जन्मताच मरतात, काही घातानं मरतात, काही आघातानं मरतात, काही अपघातानं मरतात, कोण आजारी पडून मरते, कोण म्हातारीवर मरते. पण मरण खरंय ना? ऐका बरं का नाही. मी फार मुद्देसूद बोलतोय, कारण आज मला मुद्दे सोडून चालणार. मी तर आजोबाच्या भूमिकेत आहे. माझं वय जरी 38-39 असलं तरी भूमिका आजोबाची. याचं कारण वाजवायला माझा सौरभ आहे, ज्यानं 2री इयत्तेपासून 15वी पर्यंत गुरुकुलमध्ये दिवस काढले. साथीला इथं काम करणं, पूर्ण नेतृत्व करणारा माझा रवी, त्यानं पूर्ण बालपण माझ्या गुरुकुलमध्ये काढले. आणि ही लाईन ही सगळी ती नातवंड आहेत, म्हणजे मी आजोबाच्या भूमिकेत. ही सगळी पोरे माझ्या रवीची पोरं आहेत, सगळी लक्षात ठेवा. म्हणजे मी आजोबाच्या भूमिकेत आहे. पोरांनी काहीतरी आदर्श घ्यावा असंच बोललं पाहिजे ना. इथं जावयाच्या आणि सासूच्या आणि सासऱ्याच्या गोष्टी चालणार नाहीत. किती गेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी. आलेल्या प्रत्येकाला मरणाचे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, तो येथे नाही उरो आले अवतार, येते पामर जीव किती. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीकडे जर पाहिलं तर उपजिले ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, आणि घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आलेला मरण हे 100% आहेच, 100% मरण. म्हणून त्यांच्या पाशामध्ये अडकायचं नाही. स्वजन ग्रह, काही लोक घरासाठी आसक्त असतात. द्रव्याची या मागे कळे काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. काही लोक द्रव्यासाठी पळतात, पण द्रव्याच्या पाठीमाग काळाचं वास्तव्य, म्हणून द्रव्याच्या माग पळणं हे घातक आहे. द्रव्य लक्ष्मी आपल्या माग पळाली पाहिजे असं आपण राहिलो पाहिजे. आणि लक्ष्मी जर आपल्या माग लागावी असं वाटत असेल तर लक्ष्मीचा नवरा आपल्या जवळ पाहिजे. विठ्ठल कुठलीही स्त्री असू द्या, महिला मंडळ तुमची संख्या खूप चांगली, सांगा मला गावातल्या ज्या घरामध्ये आपला मालक जात नाही त्या घराची पायरी चढाल तुम्ही? पतिव्रता स्त्री आहे ना, ती म्हणणार माझा मालक त्या घरात जात नाही, त्या घराकडे ती बाई डोकून सुद्धा बघणार, माझ्या नवऱ्यालाही बरं बघत नाहीत ना, पायरी चढायची नाही त्यांच्या घराची. व्यवहारातली स्त्री आपल्या मालकाचं जिथं वाकडं आहे तिथं तिचं सुद्धा वाकडं असतं. तिथं जगाच्या मालकाची बायको आहे, ती तिचा मालक ज्या घरामध्ये जात नाही त्या घरात ती राहील का? नाही. म्हणून लक्ष्मीचा पती तो नारायण आपल्या ताब्यात पाहिजे, आणि तो आपल्या जवळ असला की लक्ष्मीला काही आमंत्रण द्यायची गरज नाही, ती माग लागून आपल्या घरी येणार. विठ्ठल सगळ्यांना मारावं लागते. उपजिले ती नाशी मागाचा माझा मुद्दा. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे कालकी फाशी. सगळ्यांना मरण आहे का? कोण अमर येतं? महाराज मी कधीच मरणार नाही. अरे माझ्या सकल तुमच्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे, पुढं मागं होईल एवढंच, मागं पुढं होईल, पण सगळ्यांना मरण. एखाद्याला जर विचारलं दादा हो कसं काय शिक्षणाचं कसं काय, कितवीला आहे? आता ग्रॅज्युएशन, पुढं काय बघू, शिकू किंवा नाही शिकू, गावात जमीन बिमीन 10 काय खरेदी बघू, घेऊ किंवा नाही घेऊ, लग्न बिग्न बघू, करू किंवा नाही करू, बरं मरणार का बघू, मरू नाही तर नाही मरू, थोपडा पुढे मरणारा पर्याय मरू किंवा नाही मरू असं असते काय बाबा? इथं मरावंच लागते. आणि आपल्याला भीती सुद्धा मरणाचीच आहे ना. कशाची भीती? खरं बोलायचं प्रमाणे. कशाला घाबरतो आपण? मरणाला घाबरतात. जर मरणाला आपण घाबरत नसतो तर आपल्या नात्यातले घरातले जवळचे कुटुंबात मुंबईवरून आलाय, पुण्यावरून आलाय, कोरोनाच्या काळात 14 दिवस तिकडे शाळेत राहते घरी येऊ नको. 14 दिवस आपण त्यांना क्वारंटाईन करून ठेवले. आपल्याला मरणाचं भय होतं म्हणून लक्षात ठेवा. 10-12 फुटावर असो काठीनं ते भाकरीचे असे ते ताट असं जेवणाचं ताट सारखं तिकडच का. खिडकी उघडायच्या आधीच ओरडून सांगायचो मास्क लावलायस ना मगच खिडकी उघड. का? मरणाचं. आता मी सोपं सांगतो. घाबरतो कशाला आपण? बोला कशाला? मरणाला घाबरतो. पण मरण कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात, तुमच्या हातात. कोण कधी मरणार माहिती? मला पण माहित नाही, तुम्हाला माहिती आहे. तुमच्यातलं कोण सगळं माहिती आहे. तुम्ही आता कीर्तन झाल्याच्यानंतर तुमच्याच घरी जाणार, तुम्हाला आपलं घरी माहिती आहे, तुम्हाला शेजाऱ्याच्या घरी जाणार, उद्या उठल्याच्या नंतर रानात काम करायला जाणार, किती अडचणीत आपल्याच रानात जाणार, माहिती आपल्याला आपलं.
सगळं आपल्याला कळतं. आपलं कुठलं दुसरं कुठलं, आपण काय करणार, उद्या काय करणार, महिन्याला काय करणार, सगळं नियोजन झाले. बर मी आता उद्या मरणार आहे माहिती, मला मरण माझं आहे माहिती कोण नाही. कारण मरण आपल्या हातामध्ये नाही. आता बघा कुणाच्या हातात आहे मरण? कुणाच्या? देवाच्या हातात मरण. भीती कशाची? काय तुम्ही बोलायलाच काय? कशाची भीती आहे? मरणाची भीती आहे. मरण कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. मग ज्याच्या हातामध्ये आपलं मरण आहे त्याच स्मरण करायला काय मरण येते? अरे ज्याच्या हातामध्ये आपलं मरण आहे त्याच स्मरण करा. दिनरजनी हाची धरणा गोविंदाची पोवाडी, किंवा लाभी म्हणा पिसे गोविंदाची, गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. तीन रजनी रात्र दिवस त्याचं चिंतन करा ना. पण एकच क्षेत्र असेल त्याला प्रसाद काका कुलकर्णी यांच्याकडे आपल्याला जावं लागत नाही. कशाला? पोराला घरातून बाहेर काढायचं, तिकडे आजोळाला पाठवायचं तरी काकाकडे बघा, आणायचं कधीतरी काकाकडे बघा, नारळ फोडायचं तरी काकाकडे बघा, लग्न ठरवायचं काकाकडे बघा. सगळ्या गोष्टी आपण काकाकडे बघतो, माझ्यासह सगळे आपण. पण काका देवाची पूजा रामकृष्ण हरी कधी म्हणायचं विचारतो का? नाही. चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ स्मराहो. हो कधीही हरीचे चिंतन सर्व काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उदरती चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ स्मराहो. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. जो काळ चिंतनामध्ये सरतो ना तो काळ धन्य. नामस्मरणानं अपवित्र वेळ सुद्धा पवित्र होते. एवढं नामस्मरणामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून त्या विधात्याचं स्मरण करणं हे मानवी जीवाचं आद्य कर्तव्य. विठ्ठल सगळ्या गोष्टी ज्याला जमतात त्याला भक्त म्हणतात. कळतंय ना? आता पहिल्या चरणातलं एवढ्या तुकडे आपण बोलतोय. अजून पहिलं भक्ताची कामं करायला देव लाजतच नाही. मग भक्त कसा असावा? रात्रंदिवस चिंतनामध्ये असावा. भक्त कसा असावा? मी आणि माझ्याच्या पलीकडचा असावा. भक्त कसा असावा? द्रव्याचा आशा नसावी, स्वजनाची आशा नसावी, पुत्र घर या सगळ्यांच्या पलीकडे गेलेला भक्त असावा. आणि ही अवस्था झाल्याच्या नंतर देव तुमची कामं लाज सोडून करतो. किती अवघड आहे बापरे. हो किती अवघड आहे, फार अवघड आहे. आणि तेवढंच सोपं सुद्धा आहे. भक्ती करणं हे फार अवघड आहे आणि तेवढंच सोपं सुद्धा आहे. सगळ्यात सोपं काय? नाम साधना अतिशय सोपे. रात्रंदिवस त्याचं चिंतन करायचे. महाराज म्हणतात मग असा भक्त झाल्याच्या नंतर त्याची कामं करायला देव लाजत नाही, अजिबात लाजत नाही. मग देव लाज सोडतो म्हणजे नेमकं काय करतो? असा भक्त असावा आणि अशा भक्तांची कामं करायला देव लाज सोडून काम करतो. अहो उष्टी बोल लाज सोडून, मला सांगितलं लाज सोडून शबरीची उष्टी बोलत रामायण लाज सोडून. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. बरोबर लक्ष्मणजींचं सुद्धा दर्शन होईल. माझा राम येईल, माझी बोर खाईल. पण त्या नादामध्ये भक्तीच्या रसामध्ये एवढी ती न्हावून गेलेली होती, तिला काही सुचत नव्हती. माझा देव येणारे, माझा देव येणारे. आणि त्यामुळं भान विसरलेल्या शबरीनं सगळी बोरं अर्धी खाल्ली होती. गोड कुठलं आंबट कुठलं, गोड कुठलं आंबट कुठलं. आंबट टाकून द्यायचं, गोड ठेवायचं. आणि ती अर्धी अर्धी खाल्लेली बोरं, उष्टी बोरं देवानं लाज सोडून खाल्ली.
आई विलटीची किंवा पोहे सुद्धा देवाचे फके मारे कोरडीची न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडी तुका म्हणे भक्ती पुढे किती उदाहरण देवे असो. विदुर काकांच्या पत्नीची मोठ्या प्रेमानं देवभान विसरून देवानं सुद्धा केळाच्या साली खाल्ल्या. ती विदुर पत्नी काकी केळाचा गाभा टाकून द्यायची आणि साली देवाला चालायची. देवाला बघितलं येड काय सुचायलाच तयार नाही. भक्ताची लक्ष तिला काहीच भान नाही. केळ सोलाची साल देवाला चालायची आणि देव सुद्धा डोळे बंद करून काय भारी साली वा. विदुर काका आल्या येडी झालीस का देवाला साली चालल्यास. काका चुकलो माझ्या बायकोकडून चुकलं बरं का माफ करा. तिला साधी येऊ तुम्हाला मी गाभा चालतो. केळी सोडून केळाचा गाभा देवाला चालला. देव म्हणला काका एक सांगू जी माझ्या केळाच्या साली खाण्यात होती ना ती गाभा खाण्यात नाही होत. कळते नाही कळत. भानावर असणाऱ्या विदुर काकाने केळाचा गाभा चालला तो देवाला आवडला नाही. पण भान विसरलेल्या भक्तानं केळाच्या साली चालल्या त्या साली देवानं गोड करून घेतल्या. ही भक्तावरती असणाऱ्या प्रेमाची पावती. विठ्ठल अर्जुनाच्या रथावरती सारथ्य पण करणारा देव. महाभारताकडे जर आपण गेलं तर भारतीय युद्धामध्ये कौरव पांडवांच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावरती रथ चालवण्याचं सारथ्याचं काम कुणाचं होतं. देवाचं होतं. भगवान श्रीकृष्ण रथाचं सारथ्य पण करत होता. अर्जुनाचे रथी होय हा सारथी बक्षिपो हे प्रीती सुधारण्याचे. पहिल्या अध्यायामध्ये देखा नवल तया प्रभूचे सौरभ अद्भुत प्रेम भक्ताचे जो सारथ्य बने भारताचे. सौरभ महाराजांची 5वी 6वी होती बरं का. आणि पकवाजाची आवड पहिल्यापासून. प्रवचन करायचे म्हणजे मला आणि प्रवचनाकरता त्यांनी ही ओळी घेतली होती. त्या ओळीवरती प्रवचन सुरू असायचं. सारखं जिथं जाईल तिथं देखा नवल तया म्हणून मला ती ओळी आठवणी असायची. अद्भुत प्रेम भक्ताचे जो सारथ्य पण पाळत. पहिल्या अध्यायातली ओळी. अर्जुनाच्या रथावरती सारथ्य पण करणारा विधाता आहे. ज्यावेळी अर्जुन रथामध्ये बसायचे त्यावेळी देव गुडघा पुढं करायचा आणि देवाच्या मांडीवर पाय देऊन अर्जुन रथात जाऊन बसायचा. काय प्रेम असेल हो. वाऱ्याच्या वेगाने रथ चालला होता. देव भक्तासाठी कुठल्या थराला जातो तेवढं सांगतोय. असा वाऱ्याच्या रखरखत ऊन ये उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एका वनातून जात असताना दुपारची वेळ आहे आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये थांबण्याचा प्रसंग आला. थोडा वेळ आराम करूया. रथ थांबवला आणि दोघही अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण खाली उतरले एका वनामध्ये. त्या वनाचं नाव आहे काम्यक वन. कुठलं. काम्यक वनामध्ये खाली उतरले. बाजूलाच एक तळ होतं. तळ्यामध्ये बदक विहार करत होते. तळ्याच्या काठावरती असणारे वृक्ष गगनचुंबित वृक्ष होते. कोकिळेचं पूजन सुरू होतं. कोकिळा गायन करत होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. पाण्यावरती अतिशय जवळपर्यंत लहान लहान पक्ष्यांची घरटी आलेली होती. मोराचं बाजूला नृत्य सुरू होतं. असं निसर्गरम्य वातावरण अर्जुनानं पाहिलं. एका शिळेवरती एकाच दगडावरती दोघं बसलेत. कोण कोण. बोला बोला पिऊ नका. कोण कोण. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण हे भक्त आणि देव एका दगडावर दोघं बसले. आणि ते वातावरण बघितलं. मोरण बदकन कोकिळा ते झाडण ते पाणी निळं निळं. अर्जुनाला असं वाटलं काय वातावरण आहे. काय असलं वातावरण आहे. माझी सुभद्रा येत असती ना माझी बायको तर बरं झालं असतं. तिला बी धावलं असतं एवढं भारी वातावरण. योगायोगाने आपली गाडी मोकळीच होती. ड्रायव्हर बी घरचाच होता. आणली असती जोडी. असं वाटलं अर्जुनाला. वाटलं माझी बायको देव किती काळजी घेतो भक्ताची ते सांगतोय. नीट ऐका महत्वाचं आहे. अर्जुनाला वाटलं माझी बायको सुभद्रा असती तर बरं झालं असतं. दाखवलं असतं तिला पण आवडलं असतं तिला. हे फक्त वाटलं अर्जुनाला. आणि देव म्हणला अर्जुनाने आडवत का 5 मिनिटाचा बसतो निवड. देव निघून गेला की ह्याच्या डोक्यात लईच येला असते बरं झालं असतं. असतं तर बरं झालं असतं. 2 मिनिटं तिला हे दाखवलं असतं. हा विचार अर्जुनाच्या डोक्यामध्ये जसा वाढत चालला तसा मागं बांगड्याचा आवाज आला. मागं वळून बघितलं तर बायको सुभद्रा. अर्जुन म्हणतो सुभद्रा कशी काय काढलीस. नाही म्हणजे तुम्ही आठवण काढली ना म्हणून आली. अगं पण मी आठवण काढलेली तुला या जंगलात कळलं कसं होती. या जंगलात तुम्ही तुझी आठवण काढली. जाऊ द्या मोर देती. का आठवण काढली होती तेवढं सांगा ना.
अगं सहज हे बघ ना, वातावरण किती भारी. आवडलं का तुला? खूप आवडलं. दोघांचा संवाद झाला, दोघांनी प्रेमाच्या गप्पा मारल्या आणि अर्जुन आपल्या बायकोला म्हणतोय, सुभद्रे लय हुशारीच होत, एक काम लय भारी केलंस. काय? देव इथून उठून गेल्याच्या नंतर आलीस ते भारी केलंस. तू निघून गेल्यावर आलीस, काय हुशार आहेस तू. त्याला काहीच कळलं नाही. आता एक काम कर, तू इथं यायच्या आत निघून जा. त्याला काय कळता कामा, पण आपल्या भेटीची आठवण म्हणून मी माझ्या बोटातली अंगठी काढून तुला देतोय. ही अंगठी तुझ्या बोटात घाल. आपली भेट, अगं तुला कळालं घरी मला आठवण आली तुझी. आपल्या ही प्रेमाची आठवण म्हणून माझ्या बोटातली अंगठी तुझ्या बोटामध्ये घाल आणि तू यायच्या आत निघून जा. अंगठी अर्जुनाने आपल्या बायकोला सुभद्रेला दिली. सुभद्रा तिथून निघून गेली आणि 2 मिनिटात आवाज आला, चला अर्जुना निघालं पाहिजे आपल्याला. कोण आलं? देवाला. चला उशीर झाल्याचा ना. अर्जुन म्हणला, जगाचा बाप हे म्हणे बायको येऊन भेटून गेली ह्या करू नये. जगाचा बाप आहे, माझी बायको भेटून गेली, काहीच कळलं नाही असं अर्जुनाला वाटलं. रथामध्ये जाऊन अर्जुन विराजमान झालेला आहे. जगाच्या मालकानं सारथ्यपण करणाऱ्या भगवंतानं रथ वाऱ्याच्या वेगानं सोडला. अर्जुन विचार करतोय, बायको आली भेटली निघून गेली, याला काहीच कळलं नाही. बायको आली, याला काय कळत नाही. आज कोण विचार करते? तू इतका लढाई होईल. चतुरा तो शिरोमणी नाश करणारा, प्रकाशमय असणारा, तेजोमय असणारा जगाचा मालक तो विधाता. आणि त्याला अर्जुन म्हणतो, याला काहीच कळलं नाही. देव म्हणला, याच्या डोक्यात लईच लाडू फुटायला लागले पोटात सुद्धा, त्याला भाना आणलं पाहिजे. माझी बायको आली भेटली, याला काहीच कळलं नाही. बायको आली. देव म्हणला, ह्याची थोडीशी अशी लाली धुंदी उतरवली पाहिजे. एका हातामध्ये रथाचे कासरे आणि अंगठीचं बोट डोळ्यापर्यंत नेला असं रथ सुरू आहे आणि अंगठीचं बोट डोळ्यावर. जशी अर्जुनाला अंगठी बघितली, अंगठी माझ्या बायकोच्या बोटामध्ये घातली होती. ह्याच्याकडे आली कशी, बडी भावानं भेटली का काय होतं. आणि मी म्हणतो, याला काहीच माहित नाही, याला काहीच माहित नाही. आता अर्जुनाची गोची झाली, एवढा वेळ लपून ठेवले. आता विचारावं तरी कसं, अंगठी तुला कोणी दिली, कशी आली म्हणून. आता म्हणलं, घरी गेल्याशिवाय आता याचा काय उलगडा होणार. लगबगीनं घरी गेलं. सुभद्रे, दुपारची अंगठी कुठे? सुभद्रा म्हणली, कुठली दुपारची? ती नाही का बदकन मोरण, तिचं हळण, ते पाणी, कमळाची फुला, कुठली मोरण लाडूऱ्या काढल्या म्हणली. 15 दिवस झालं गाठभेट नाही. अंगठी कुठे? कुठली अंगठी? अगं त्या तळ्याच्या काम्यपणामध्ये एका झाडाच्या तळ्याच्या केळीला तुला त्या झाडा दगडावर बसून तुझ्या पोटात नाही का अंगठी घातली मी? अहो खरंच आपली गाठभेट नाही. का असं वेळ भरल्यागत करताय? मला तुम्ही अंगठी दिलीच नाही. शक्ती घेऊन सुभद्रा सांगायला देव आपली गाठभेटच नाही. डोकं खजवायला लागलं, गाठीवर नेमकं झाला काय? कशी काय त्याच्या पोटात अंगठी गेली? अंगठी तो बायकोला दिली होती. सकाळी उजाडल्या पळत सुटलं. आता देवानं ओळखलं गेलाय, कशाला आले असा बघितलं. अर्जुना, देवा देव म्हणला, कशासाठी आले पक्की माहिती. भगवंता, ती तुमच्या बोटातली अंगठी आहे ना? देव म्हणला, हा तुझी तर काल दिली होतीस ना मला, घे. तुम्हाला नव्हती दिली? अरे मलाच दिलीस का? मी माझ्या बायकोच्या बोटात घातली होती. अरे खरंच अर्जुना सांगतोय, तू माझ्या बोटात काल दुपारी अंगठी घातलीस. अहो देवा, तुमची शपथ मी माझ्या बायकोच्या बोटात घातली. अहो नाही अर्जुना, माझ्या बोटात घातलीस. दोघांचा जोरात असा वाद चाललाय आणि देवानं हार मानली. देव म्हणला, बरं ठीक आहे, तुझ्या बायकोच्या बोटात घातलीस ना सोबत, ठीक आहे, झालं झालं. पुन्हा अर्जुन म्हणतोय, सगळं खरंय, बायकोच्या बोटामध्ये अंगठी घातली हे ह्यानं मान्य केलं, पण ह्याच्याकडे आली कशी? नाही, मी बायकोच्या बोटात अंगठी घातली इथपर्यंत खरे, पण तुमच्याकडे कशी आली? त्यावेळी देवानं दिलेलं गोड उत्तर लक्षात ठेव. अर्जुना, खरं सांगू, तू माझा भक्त आहेस ना? हो देवा, मी तुमचा भक्त आहे. काल दुपारी त्या झाडाखाली त्या तळ्याच्या कडेवरती आपण दगडावर बसलेलो असताना तुला तुझ्या बायकोची आठवण आली होती. तुझ्या बायकोच्याच बोटात अंगठी घातलीस खरे,
तुला तिथं तुझ्या बायकोची आठवण आली, खरंय ना? खरंय. त्या ठिकाणी तुझी बायको येऊ शकणार नव्हती, पण थोड्या वेळासाठी मीच तुझी बायको होणार होतो रे. तुझी बायको होऊन मी तिथं होतो. साधावया भक्ती काज नाही लाज धरी. लाज सोडून तो भक्ताची कामं करतो. नवे नवे प्रसंगी भक्ताची बायको सुद्धा करण्याचं धाडस करतो. म्हणून आपण त्याला शरण गेलं पाहिजे. अभंगापासून दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ऐशियाशी शरण जावे. का शरण जावे त्याच्यावरती जवळजवळ आपण तासभर चिंतन केलं तर तो भक्ताची कामं करायला लाजत नाही. तो आपली कामं करायला लाज सोडत असेल तर आपल्याला त्याची कामं करायला लाज कशाची? साधं उत्तर आहे. एखाद्याला म्हणणार की सतरंजी उचल, ते अंक उचल, तो त्याला मला काम सांगितलं तर तुका देवापेक्षा मोठा आहे का? देव लागत नाही तो भक्तांची कामं करायला. आपल्याला जरा ते कधी का मीच दिसलो का? अरे देवाची कामं करायला लाजलं नाही पाहिजे. देव आपली कामं करायला अजिबात लाजत नाही. म्हणून आपणही त्याची कामं केली पाहिजे. आई याची शरण जावे. आज तुळशीबारशीचं लग्न आहे ना? कशा लावली का लग्न? बरं, मी आता आलो आमच्या दीदीकडे, आमच्या कृष्णाच्या ताईकडे आलो होतो, तिथे थांबलो होतो. त्यावेळी तुळशीच्या लग्नाचा कार्यक्रम सुरूच होता. प्रसाद काका होते आमचे. तुळशीचं लग्न लावतो. का लावतो माहिती तुम्हाला? सांगा बोलतो. तुळशीचं लग्न का लावायचं? आज तो दिवस येऊन बोललो तर पाहिजे ना. नको मग येडाच यार तुळशीबारचं लग्न आज काय बोललंच नाही. तुम्हाला बरोबर मी आज अगदी 11 पर्यंत माहिती आहे कोणाला तुळशीची लग्न लावली. का लावली सांगा कोणी? का लावली? अहो देव भक्ताची किती काळजी करतो नाही माहित कोणाला? ऐका, पंजाब प्रांतामध्ये जालिंदर नावाचं एक शहर आहे. कुठलं? जालंधर नावाचं एक शहर. त्या शहराला नावाचे जालिंदर. कशावरून नाव पडले? ती एका राक्षसाचं नाव आहे जालंधर. जालंधर नावाचा राक्षस पंजाब मध्ये होऊन गेला. एवढा क्रूर होता. हजारो वर्ष भगवंतावर युद्ध चाललं होतं, पण देवाला सुद्धा हरला नाही. देवाला काळजी वाटायची आणि इतकं कठीण आहे तरी कसं अनेक प्रकारे त्याला मारण्यासाठी प्रयत्न केले. हे मरता मारला. देव म्हणला हे मरत का नाही? मग देवानं विचार केला. देवानं पाहिलं न मरण्याचं कारण काय. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं याच्या भोवती पतिव्रता असताना त्याच्या बायकोचं पातिव्रत्याचं कवच आहे. पातिव्रत्याचं कवच असल्यामुळे हे मरायला तयार नाही. आणि मग देवानं विचार केला ह्याचा जर काटा काढायचा असेल तर हिचं पातिव्रत्य भंग करावं लागेल आपल्याला. बघा, भगवान विष्णूंनी
ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जालंधराचं रूप धारण केलं. म्हणजे कुणाचं? वृंदा ही जालंधराची पत्नी आहे. तिचं पातिव्रत्य होतं. त्या पातिव्रत्येचं कवच होतं वृंदा. तिचं नाव काय होतं? वृंदा. आपण तुळस लावतो त्याला काय म्हणतो? तुळशी वृंदावन. तुळशीचं नाव वृंदा आहे आधीचं, नंतर तुळस काय सांगतो तुम्हाला सगळं. ती वृंदा होती. त्या वृंदेच्या नवऱ्याचं नाव होतं जालंधर. जालंधर मरत नव्हता. देवानं जालंधराचं रूप धारण केलं आणि तिचं पातिव्रत्य भंग करण्याकरता तिथं जालंधर शहरात त्या पंजाबमध्ये जाऊन पोहोचला. दारातून हाक मारली. वृंदे. कुणी हाक मारली? बोला बोला. कुणी? देवानं हाक मारली. जालंधराच्या आवाजामध्ये हाक मारली. रूप जालंधराचं धारण केले. वृंदा म्हणली, युद्धावरती असणारा माझा पती आला कसा अचानक? वृंदा पळत बाहेर गेली. पातिव्रत्याचं तेज होतं महाराज. पळत बाहेर गेली, आपल्या पतीला पाहिला आणि युद्धभूमीवरून पती आपल्या घरी आल्याच्या नंतर त्याची पाद्यपूजा करावी, त्याचं आलिंगन द्यावं पत्नीनं, अशा काही प्रथा असल्यामुळे पाटावरती उभा केला. देवाला कोण समजून? नवरा समजून पाद्यपूजा केली आणि वृंदेनं आपल्या पतीला आलिंगन दिलं. जशी पर पुरुषाला देव असला तरी मिठी मारल्या बरोबर वृंदेचं पातिव्रत्य संपलं आणि तिकडं जालिंदर धाडकन पडला. जालिंदर मेला. जालिंदर पडलेल्याची जाणीव वृंदेला झाली. माझा पती तिकडे युद्धभूमीवरती मरून पडलाय. माझ्या पतीच्या रूपामध्ये आलेला हा कोण? 2 पावलं वृंदा मागे सरली. त्याला विचारलं, कोण रे तू? माझा पती तिकडे युद्धभूमीवरती मरून पडलाय आणि तू इथं आलास. मी तुला आलिंगन दिलं. तू नेमका आहेस कोण? त्या जालंधराच्या वेशामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूने वृंदेला सांगितलं, या देहाला भगवान विष्णू असे म्हणतात. मी जगाचा मालक भगवान विष्णू आहे. वृंदे, मला माफ कर. तुझ्या पतीला मारण्याकरता मी हे सगळं करून तुझ्यापर्यंत आलो. तुझा पती मेला. हो, माझ्यामुळे मेला. माफ कर मला. एका क्षणाचा सुद्धा विचार न करता वृंदेनं देवाला शाप दिला. नीट ऐका, देवाला शाप देण्याचं सामर्थ्य पतिव्रता स्त्रीमध्ये असते. देवाला शाप दिला. माझ्या नवऱ्याला तू मारण्याचं धाडस केलंस ना, अरे दगड होऊन पडशील. दगड होशील तू. दगड. तू देव असलास तरी दगड होऊन पडशील. जो देवाचा दगड होणार झाला ना, त्या दगडाचं नाव आहे शालिग्राम. काय? शालिग्राम नावाचा दगड आहे. देव सुद्धा म्हणला, तू माझी चूक नसताना मला शाप दिलास. अगं तू वाईट होता म्हणून त्याला मी मारलाय आणि वाईटाला मारणं हे माझं काम आहे. आणि वाईटाचा विनाश केला तरी मला तू शाप दिलायस. मी तुला शाप देतो. तू सुद्धा झाड होऊन पडशील. त्या वृंदेचं जे झाड झालं त्या झाडाचं नाव आहे तुळस. ती तुळस झाली आणि हा दगड झाला. विष्णूचा दगड झाला. वृंदेची तुळस झाली. पण भगवान विष्णूला वृंदेची दया आली. कशी का असली तरी माझ्यामुळे विधवा झालेली. माझ्यामुळे मी कारण आहे तिला. देव म्हणला, अगं वृंदे, तू मला शाप दिलास. मी जरी दगड झालो ना तरी मी देवच आहे ग. मी दगड झालो तरी लोक मला देवाला नेऊन पुजतील. मी देवच आहे. मी दगड असलो काय, लाकूड असलो काय, काही असलो तरी मला लोक देवाऱ्यातच पुजणार. तुझं काय? तू झाड आहेस, तुला कोण विचारते? नीट ऐका. हे कुठं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. अगं तू झाड आहेस. मी दगड असलो तरी मी शालिग्राम दगड. मी मला देवाऱ्यात लोक पुजतील. तुझं काय? वृंदेला फार वाईट वाटलं. वृंदा सुद्धा म्हणली, देवा खरं बोलताय तुम्ही. मासू काय, तुम्ही तर देव आहे ना. त्यावेळी देवाने तिला सांगितलं, वृंदे, तू जरी विधवा झाली असलीस ना तरी तुझ्या माहितीसाठी सांगतो, ऐक जरा. वृंदा म्हणली, देवा करा ना काहीतरी माझ्यासाठी. करा ना माझ्यासाठी काय. तो भगवान विष्णूने वृंदेला सांगितलं, वृंदे, हो तू विधवा आहेस, पण हा जगाचा मालक तुला शब्द देतोय. प्रत्येक वर्षाच्या कार्तिक शुद्ध द्वादशीला दरवर्षी मी तुझ्या बरोबर लग्न करीन आणि तुझं वैधव्य संपवून टाकेन. दरवर्षी तुझ्या बरोबर मी लग्न करीन. हो, तू तुळस आहेस आणि मी शालिग्राम आहे. पण विष्णूचं त्या तुळशीचं लग्न दरवर्षी आपण तुळशी बारशीच्या दिवशी लागतो. ती आजची तिथे. आज आपण दरवर्षी पुढे दरवर्षी लग्न करायचं. आपले भक्त मोठ्या आनंदाने लग्न लावतील. हो, पतिव्रता स्त्रीचं तिच्याबरोबर लग्न लावण्याचं सुद्धा सामर्थ्य धाडस भगवंताने केलं. तरी वृंदेचं तोंड बारीक. हो, लगीन लावीन, पण पुढं काय? हो, तू कवा भेटायचा? तू जगाचा मालक आहेस, तू देव आहेस. हो,
देवाने सांगितलं अजून तुला जर समाधान नसेल म्हणून दे, अजून तुला सांगू अगं ज्या ज्या भक्तांना मी दर्शन देईन ना त्या भक्तांच्या रांगेमध्ये तुझ्या लाकडाची माळ घातलेले जे भक्त असतील ना त्यांना मी सगळ्यात आधी दर्शन देईन. तुझ्या लाकडाच्या माळेला तू वाळून जरी गेलीस तर तुझ्या वाळक्या लाकडाच्या माळेला सुद्धा मी असं महत्व देतो की तुझ्या लाकडाची माळ गळ्यात घालणाऱ्याला सुद्धा मी लवकर भेट देईन. तरी वृंदेचा चेहरा खुलला नाही. देव म्हणला अजून काय सांगू, अजून समाधान नाही. अगं भक्त तुझी माळ घालतील, नाही समाधान, अजून काय करू, मी तुझ्या पानांची माळ घालून फिरेन, तुझ्या लाकडाची माळ घालून फिरेन. म्हणून आज सुद्धा प्रमाण आश्रमामध्ये तुळशी हार गळा विवाहबद्ध होण्याचं तिला वचन दिलं. भक्तांना तिची माळ घालून तिच्या लाकडांची किंमत वाढवली. नवे तर देव म्हटला मी सुद्धा तुळशीची माळ तुझी घालून गळ्यात कायम फिरीन म्हणजे मला तुझा विसर पडणार नाही. म्हणून तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. काय देवाने करावं असं आपल्यासाठी, एवढं देव आपल्यासाठी करतो तरी सुद्धा आपल्याला देवाविषयी प्रेम राहिलेलं नाही. 7 प्रकारचे पाठ सांगितले. देवासाठी काय करावं, देव आपल्यासाठी काय करतो, देव लाज सोडतो भक्तांकरता. सगळ्या गोष्टी बोलून झाल्या. कुठल्या थराला देव जातो फार झालं. अजून उदाहरण द्यायचं जर झालं तर ऐका, भीष्माचार्यांनी पण केला. आपण एखाद्याने आता एखादी प्रतिज्ञा केली ना, बापरे तो बोललाय, त्याचा शब्द म्हणजे भीष्म प्रतिज्ञा, म्हणे भीष्म प्रतिज्ञा. तसा भीष्माचार्याने पण केला होता. काय, उद्यापर्यंत निष्पांडवी पृथ्वी एक सुद्धा पांडव जिवंत ठेवणार नाही, सगळे पांडव मारून टाकणार. बापरे, पांडव सगळे मरणार म्हणजे द्रौपदी विधवा होणार. द्रौपदी म्हणजे भीष्माचार्याने पण केलाय, पांडव मारून टाकायचं म्हणजे मी विधवा होते काय. बापरे, द्रौपदी म्हणली आता रात्र झाले, तिथपर्यंत त्या भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय याच्या मार्ग निघणार. धापा टाकत संध्याकाळची वेळ कृष्णाजवळ पोचली. अरे देवा तुला काय कळलंय का, काय झालं. अरे त्या भीष्माचार्याने फोन केला. हा तो पण तू कळला की, हो तुझ्या पतीला मारून टाकणार आहे ना, हो कळलंय हो. अरे मग तू निवांत येस एवढा, तुला माझी काळजी नाही का. अगं तुला काळजी, अगं माझी तुला खूप, मला तुझी खूप काळजी आहे, नको चिंता करूस. तुझ्या पतींच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, मी आहे ना, माझ्याजवळ आलीस ना आता काळजी नको करू, चल माझ्याबरोबर. मध्यरात्रीची वेळ, द्रौपदीला सांगितलं माझ्याबरोबर चल. कुठं जायचं, युद्धभूमीवरती जिथं भीष्माचार्यांचा शामियानाच्या तंबूमध्ये आसन टाकून भीष्माचार्य बसलेले आहेत ना, तिथं पोहोचायचं आपण. द्रौपदीला बरोबर घेतली भगवंतानं आणि शामियानापर्यंत युद्धभूमीवरती जाण्याकरता जगाचा मालक विधाता द्रौपदीला घेऊन निघालाय. चालत असताना देवाला सांगितलं आवाज कसला नको, तोंडातून शब्द नको, शांततेत अतिशय हो आपल्याला गुपचूप तिथपर्यंत पोहोचायचंय. पण चालताना पायातल्या चपला त्या खटाक 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 वाजायला लागले. देव म्हणला अगं द्रौपदी तुझ्यासाठी मी अंगवाणी पायाला चाललोय आणि तू ऐकतीच चपल्या वाजवून चाललीस. अगं तुझ्यासाठी मी निघालो बिना चपलाचा. त्यावेळी द्रौपदी म्हणजे देवा चुकलंच रे बाबा, ठेवून येते चपल्या. देव म्हणला थांब, आता ठेवायला गेलीस तर उजळल, कवा ठेवायचं ना, थांब जरा, तुझ्या चपला आहेत ना. जगाच्या देव भक्ताची कामं करायला किती लाज सोडतो ऐका. तुझ्या चपला आहेत ना, ठेवायचा बाबा, ऐक जरा. जगाच्या मालकाला आपल्या गळ्यातलं उपरण खाली हातरलं आणि द्रौपदीला सांगितलं काढ तुझ्या चपला. द्रौपदीला चपला काढल्या. देवाला ती गाठ मारली, गठळ मारली, आपल्या गळ्यात अडकवलं. कोणाच्या चपल्यांचं, द्रौपदीच्या चपल्या गळ्यात अडकवल्या. चल म्हणला आता थोडी द्रौपदीच्या लक्षात नाही आलं आपल्या चपल्या देवाला काय कळलं. चालायला लागली तू. शामेच्या जवळ गेल्याच्या नंतर एका झाडामागं देव थांबलाय. द्रौपदीला सांगितलं तू आज जाता. ज्या तंबूमध्ये पितामह भीष्माचार्य बसले त्यांचा शामियाना आहे, तिथं आसनाच्या जवळ जायचं. कुणीतरी विचारलं तर कौरवांच्या तिकडे, त्याला जागा काय, कौरवांच्या तिकडचे नातं सांगायचं, कौरवांच्या तिकडचे नातं सांगायचं.
झोपणार आणि कीर्तनाला यायचं खरंच फार विषय कीर्तनामध्ये म्हणजे जीव तोडून आपण जीवाचं रान करायचं निवांत गोरलेला आवाज येते ऐका ऐका जरा त्या तरुणाच्या समोर तू तिथं पोहोचल्याच्या नंतर जर कोणी विचारलंच तर नातं कौरवांच्या तिकडचं सांगायचं पितामह भीष्माचार्य आसनावरती डोळे बंद करून समाधी अवस्थेमध्ये असतील तिथं जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं पुढं काय काही करू नकोस दर्शन घेताना फक्त हातातल्या बांगड्या वाजव द्रौपदी म्हणली पुढं काय पुढं मी सगळं सांभाळतोय ना तुझा तिथपर्यंत द्रौपदी तिथपर्यंत जाऊन पोहोचली रात्रीची वेळ आहे भीष्माचार्यांच्या आसनाजवळ गेली पायाचं दर्शन घेत असताना भीष्माचार्यांचे डोळे बंद आहेत द्रौपदीनं भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना हातातल्या बांगड्या वाजवल्या डोळे बंद आहेत पण ते पितामह भीष्माचार्य भीष्माचार्य पहिल्याच अध्यायामध्ये ओळ आले दशमतो भीष्मतो गंगा नंदनू जो प्रतापी तेजस्वी भानू प्रतापी तेजस्वी भानू म्हणून ज्याचं वर्णन आलंय ते पितामह भीष्माचार्य बांगड्या वाजल्यात म्हणजे कोणतरी बाई असणार बरोबर ना दर्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या बांगड्या वाजल्या म्हणजे कोणतरी स्त्री असणार 100% कोणतरी स्त्री असणार आणि एवढ्या रात्रीची दर्शनाला आलेली म्हणजे ती कोणतरी आपल्याच जवळची असणार भावकीतली विरोधी पार्टीतली थोडी असणार आपल्या घरातल्या चिराची आपलीच कोणतरी असणार डोळे न उघडता पितामह भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला अखंड सौभाग्य होती हो अखंड सौभाग्य आणि मग द्रौपदी उठली टाळी वाजवली भीष्मा पितामह उठा हो दुपारी केलेला पण खरा माझ्या पतीला मारून टाकायचा मला विधवा करायचा पण खरा का आता दिलेला आशीर्वाद खरा आता मला आशीर्वाद दिला ना अखंड सौभाग्य होती भाऊ आणि दुपारी तर म्हणताय पांडव मारून टाकणार मला विधवा करणार मग दुपारी दिलेला आशीर्वाद केलेला पण खरा का आता दिलेला आशीर्वाद खरा एवढंच सांगा माझं काम झालं थंडीत घाम सुटला भीष्माचार्याला बापरे दोन्ही पैकी एक खरं होणार एक खोटं होणार आहे आता खरं कुठलं खोटं कुठलं काय ना सांगावं पण भीष्माचार्य म्हणले एवढ्या रात्रीची ही इथं आलीच कशी डोक्यात एकच विचार ही पोचलीच कशी एवढा कडक मुंगी आज जाणार नाही एवढा बंदोबस्ती एवढ्या युद्धभूमीवरती माझ्या शमेनेपर्यंत पोहोचण्याचं धाडस कसं झालं भीष्माचार्याने विचार केला ज्या अर्थी रेल्वेचा डबा इथपर्यंत पोहोचलाय त्या अर्थी इंजिन इथंच कुठंतरी असलं पाहिजे इंजिन झाडाच्या मागे लपून बसलं होतं हो आणि तेवढ्यात पकडून आणलं शिपायाने हो हे तिकडे बसले होते महाशय भीष्माचार्य म्हणली थाळीचा तू काळा अनादी बहु काळा जेवढा वर्ण काळा आहेस तेवढा आतून सुद्धा काळा कसा रे तू का वागलास माझ्या बरासा का तू असं केलंस एक नाही दोन नाही मान खाली घातल्या त्या चपल्याचं गठळ छातीवर दाबून हो ते चपल्याशी दाबून धर किती काळजी भक्ताची किती काळजी नीट आहे का त्या चपल्या छातीशी दाबून धरल्यात एक नाही दोन नाही भीष्माचार्य आणि द्रौपदी म्हणते पितामह माझ्या पतीला जगवाल ना मारू नका बरं पाया पडते तुमच्या डोळ्यात धारा लागली पाया पडते आता दिलेला आशीर्वाद खरा करा दुपारचा पण आहे ना तो जाऊ द्या मरू द्या आताचा आशीर्वाद खरा करा माझ्या पतीला सांभाळा मारू नका माझ्या पतीला आणि ती द्रौपदी रडते भीष्माचार्यांनी देवाकडे पाय पाहणं सुरू आहे आणि मग म्हणते ह्या लय चालते गळ्यात गठलं कसलं दाबून धरले असते भीष्माचार्य उठले म्हणजे सगळं खरंय ते पांडव मारायचे का नाही नंतर बघू आणि गळ्यात काय अडकवलीस ते दाखव ते म्हणला दाखवून नसतो आणि त्या लटाझुंडीमध्ये द्रौपदीच्या चपला खाली पडल्या ढसा ढसा भीष्माचार्य रडायला लागले आसनावरती बसले डोळ्यात धारा लागल्यात द्रौपदी म्हणते रडताय का माझ्या पतीला सांभाळाल ना मारू नका माझ्या पतीला दुपारी केलेला पण जाऊ द्या खड्ड्यात आत्ताचा आशीर्वाद खरा करा पतीला सांभाळा माझ्या मारू नका भीष्माचार्य म्हणजे अगं येडीस काय कळत नाही तुला नाही नाही काही असू द्या मूर्ख म्हणा वेळी म्हणा पण माझ्या पतीला सांभाळा अगं तेच सांगतोय वेळीस द्रौपदी तू कसं सांगू तुला अगं जगाचा बाप तुझ्या चपला जर गळ्यात फिरून जर गळ्यात अडकून फिरत असेल तर तुझ्या पतींच्या केसांना कोण धक्का लावेल सांग अगं तुझ्या चपल्या गळ्यात अडकून फिरतोय कुणाला मारायचं कुणाला तारायचं जो ठरवतो तो तुझ्या चपल्या गळ्यात घेऊन फिरतोय तुझ्या पतींच्या केसांना धक्का लावायची ताकद कुणाकडे सांग ना साधा वया भक्ती काय नाही लाज धरितो आपली भक्त असणारी द्रौपदी आणि तिचं काम करण्यासाठी तिच्या चपल्या गळ्यात घेऊन फिरतोय काय करावं अजून त्यानं फक्त ही स्कीम भक्तांसाठी
भक्तीची अवलंबन करणाऱ्यांसाठी नाही ही स्कीम, खऱ्या भक्तासाठी. जी भक्त आहे त्याच्या मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो, मागे पुढे उभा राहे सांभाळ. आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचा जाणी जड घरी. वाटदावी करी धरुनिया, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव गुरु, किती त्याच्याविषयी सांगावं. एवढा जगाचा मालक भगवान परमात्मा भक्तांकरता जीव लावत असतो, त्याच्यावरती प्रचंड प्रेम करत असतो. म्हणून ऐसियाशी शरण जावी, शक्ती जीवे नवंची. तो किती शक्तिशाली त्याचा विचार सुद्धा तो करत नाही. भक्ताचं काम हे महत्वाचं समजून त्याच्या कामामध्ये तो सगळ्यात पुराणे अग्रगण्य असा राहत असतो. महाराज म्हणतात आमच्याकडे सुद्धा पुरावा येतो. तो पुरावा कुठला? अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा. कुठला? भारतीय युद्धामध्ये तुला हातामध्ये शस्त्र धरायला लावेल. आणि देवाची प्रतिज्ञा होती कुठली? युद्धामध्ये शस्त्र धारण करणार नाही. भीष्माचार्य म्हणजे शस्त्र धारण करणार नाही, सोयी बघतो तुझ्याकडे. ज्यावेळी आपल्या भक्तावरती वाईट प्रसंग आला अर्जुनावरती, त्यावेळी रथाचं निखळून पडलेलं चाक देवानं उचललं आणि कौरवांवरती धावून गेला. असा कोण? देव कौरव सैन्यावरती रथाचं निखळून पडलेलं चाक घेऊन धावून गेला. त्यावेळी भीष्माचार्याने टाळी वाजवली, बास कर म्हणजे आता लय झालं तुझं. देव म्हणलं काय झालं? अरे हाता हारलास तू, कसा? खोटा ठरलास. अरे पण कसा? तो हातामध्ये शस्त्र धरणार नव्हतास,
आणि हातामध्ये शस्त्र घेऊन धावून आलास. देवाला मान्य केलं. देवाने विचार केला, माझा पण मोडला तरी चालेल, पण माझा भक्त जगला पाहिजे. लक्षात ठेवा. स्वतः खोटा ठरला, धनुर्धरा रक्षिले. आपण खोटा ठरला, भीष्माचार्यांना खरा ठरवला. हातामध्ये रथाचं चाक घेऊन कौरवावरती धावून गेला. त्यावेळी देव म्हणतोय, धनुर्धराचं रक्षण करण्याकरता मला खोटं पडावं लागलं. खोटा ठरवलं तरी चालेल, लोकांनी वाईट म्हणलं मला तरी चालेल, पण माझा भक्त वाचला पाहिजे. म्हणून भीष्म पद केला खरा. धनुर्धरा रक्षिले ऐसी आशी शरण जावे, शक्ती जीवे नवंची विठोबा. शक्ती जीवे नवंजे. अगदी नियोजित वेळामध्ये 3 चरणांवरती आपण बोललो आणि अतिशय संक्षिप्त एकही वाक्य एकही शब्द मी इकडचं तिकडच्या गप्पा गोष्टींमध्ये घालवलं. सुज्ञ ऐकणारे त्यांच्याच कीर्तन लक्षात आलं. आता कुणालाही अमृत पाजण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग जे ऐकणार आहेत त्यांना चांगलं कीर्तन माझं कळालं असेल, पटलं असेल. असो, भीष्माचार्यांचा पण खरा केला, धनुर्धराचं रक्षण केलं, भक्ताला सांभाळण्याकरता लाज सोडली, अर्जुनाची बायको झाला. झालं ना, अर्जुनाची बायको झाला. अर्जुनाच्या रथावरती सारथ्य पण केलं, द्रौपदीच्या चपल्या गळ्यात घेऊन फिरला, शबरीची उष्टी पोरं खाल्ली. कितीतरी उदाहरणं दिली ना मी. किती दरवर्षी 2 तास एकाच अभंगावरती बोललो तर मी जीवन देतो, पण जो अभंग संपणार तेवढंच सांगायचे. साधा या भक्ती काज नाही लाज गरीत. पुन्हा कुणाचं काम करायसाठी देवाने लाज सोडली. 2-4 उदाहरणं दिली. प्रत्येक ती कामच झालं. संपते संपू शकत नाही. लक्षात ठेवा. कितीतरी उदाहरण येतो, कितीतरी उदाहरण. चोखोबाची बहीण झाला शागंधर, वैरी उघडादार हाका मारी चोखोबाची बहीण झाला. लक्षात ठेवा. बाळंत पण केलं. किती उदाहरण भरपूर लक्षात घ्या. असो, देवाला शरण गेलं पाहिजे, आपण भक्त बनलो पाहिजे. याच्याशिवाय या कीर्तनाचा दुसरा काहीच मथळा किंवा मतीत अर्थ काही नव्हता. आपण मी माझं आपलं याच्यामध्ये अडकलोय, त्याच्या पलीकडे आपली जायची तयारी नाही. त्याच्या पलीकडे जातच नाही आपण. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं जर आपण जीवनचर्या किंवा जीवनचरित्र जर पाहिलं तर रात्रंदिवस एकच द्यायचे, दुसरं काहीही त्यांना सुचवत नाही. पण आजपर्यंत जाऊन सुद्धा जिवंत राहण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये भक्तांमध्येच लक्षात. ज्यांच्यासाठी आपण रात्रीचा दिवस करतो, आता मराठ्यांचे आपले कुंडी असल्याचे प्रमाणपत्र ते पुरावे शोधायचं आपलं काम चालले ना. मी 7,000 खर्च केला, मुली सोडवणारा 8 दिवस तिथे ठेवलेलाच इथंच. बघ बाबा काय गाव का आजोबापर्यंत माहिती होतं, पणजोबापर्यंत माहिती होतं, पणजोबाच्या बापाचं नावच माहित नाही, आज बापाच्या पंजाचं नावच माहित नाही. त्याने एवढं करून ठेवलंय. आतापर्यंत जमीन जोगला हे सगळं त्याने ठेवलंय म्हणून आनंदात खातोय. आम्ही काय खरेदी केलं नाही, त्याने ठेवलंय तरी ते आमच्या देण्यात राहिले नाही. का देण्यात राहिले नाही?
जे स्वतःसाठी जगतात ते लोकांच्या ध्यानात राहत नाही. तुकाराम महाराज समाजासाठी जगले म्हणून 400 वर्ष होऊन गेली तरी लोकांच्या स्मरणात नाही. अजून सांगू, या महाराष्ट्राचे 5वे उपमुख्यमंत्री कोण? 7-8 दिवस अभ्यास करायचा नाही माहिती. उपमुख्यमंत्री बर. या महाराष्ट्राचे 7वे मुख्यमंत्री कोण? बघायला लागोल, चाळायला लागोल, शोधावं लागोल, विचारायला. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नाही देणार, नाही हो देणार. स्वतःसाठी जगले त्यांना आपण विसरून चाललो. सोपं सांगू, या महाराष्ट्रामध्ये एक असा महात्मा होऊन गेला, हातामध्ये गाडगं, डोक्यावरती गाडगं, खापर हातामध्ये झाडू घेऊन गावातल्या गल्ल्या बोळ सगळी साफ केली, गटार साफ केली, गावागावामध्ये झाडू मारण्याचं काम केलं. त्या संतांचं नाव काय? अरे ज्यानं गावातली घाण काढली. कापसाचं गोळ घालायला लागते म्हणायला लागले. चांगलं ऐकायला फार कमी ठिकाणी मिळतं. आमचा माणूस सगळा असा आहे. फॅक्टरी चांगली असावी, ब्रँडेड माल कुठे फुटतो. खणखणीत नाणं असं ओरिजिनल नाणं असं वाजवून चालतं बाजारात. कसं वाजवून? हे रुपया घे, रुपयाचा माल वाजवून चालतं. खोटं नाणं ज्याला रात आणलंय ना त्याच्याच जवळ चालणार. रात आणलंय ना दिसत नाही नीट संध्याकाळच्या वेळेला खोटं नाणं करून तर कपलं. किंवा येडपाटाकडे खोटं नाणं चालणार, शहाण्या माणसाकडे खोटं नाणं चालत. त्याला ठोकून चालण्यासाठी नाणं ओरिजिनल लागते. लक्षात, बाजारात चालणारी नाणी खरी असतात, खोटं नाणं जास्त दिवस चालत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गाडगे महाराज समाजासाठी जगले, त्यांना आपण विसरलोच नाही. स्वतःची घरं भरायसाठी जगले, ते आपल्या ध्यानात राहिले नाही. द्वितीय समाजाची काय गरज नाही त्यांच्या शब्दात, काय घेणं नाही. ऐका, त्यांच्या पलीकडे गेल्याच्या नंतर विधात आहे. भृतुहरी राजाचे नवनाथांपैकी भृतुहरी नाथ झाले. उज्जैन हा भारत देशाचा मध्ये काय मध्य प्रदेश त्याला म्हणले. मध्य प्रदेशमध्ये उज्जैन, तिथं बाबा महाकाल, बाबा ओंकारेश्वर, 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंग उज्जैन मध्ये, मध्य प्रदेश मध्ये. कालगणना जिथून सुरू झाली, ज्याला कालगणना म्हणजे विक्रम संवत्सर, काका विक्रम संवत्सर जिथून सुरू झालं. मी बी ज्योतिष भास्कर बनायचा प्रयत्न करतोय. विक्रम संवत्सर काल गणना जिथून सुरू झाली त्याला मध्य प्रदेश, एमपीचा मध्य प्रदेश.
आणि ज्याच्या नावानं कालगणना सुरू झाली त्या राजाचं नाव आहे राजा विक्रमादित्य. मग विक्रम संवत्सर लक्षात ठेवा. विक्रमादित्य राजा, उज्जैनचा राजा विक्रमादित्य. आणि विक्रमादित्य राजाचा मोठा भाव आहे राजा भरतारी म्हणले किंवा काही ठिकाणी भृतू आले राजा म्हणले. एवढं प्रजेचं रक्षण करायचं. पूर्ण उज्जैन नगरीमध्ये कुणालाच दुःख नको. माझ्या नगरीमधल्या किड्या मुंगीपासून हत्तीपर्यंत, लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण आनंदात दिसला पाहिजे एवढं एकच कायम स्मरणात किंवा एकच ध्यास राजा भरतारीला असायचा. खूप चांगली सेवा समाजात आपल्या प्रजेची करायचा. एक दिवस एक महात्मा उज्जैन नगरीमध्ये आला. संपूर्ण नगरीमध्ये मधुकरी मागितली, पोटाला लागेल तेवढं खाल्लं. पण नगरामध्ये एकही सदस्य, एकही व्यक्ती दुःखी नाही. सगळीकडे आनंदी आनंदी. त्या साधूला सुद्धा आश्चर्य वाटलं. सगळीच आनंदी येते. या गावातली सगळी लोक खुश आहेत. या नगराचा राजा कोणी त्याला भेटायचं म्हणून भृतुहरी राजाला भेटायला तो महात्मा गेला. शिपायाकरवी निरोप पाठवला. शिपाई पळत गेला. भृतुहरी राजाला सांगितलं आपल्या महाद्वारावरती एक साधू आलाय. साधू म्हणल्यानंतर राजा पळत आला. पाद्य पूजा केली, बसायला आसन दिलं, नवीन वस्त्र परिधान करायला दिले. राजवाड्यामध्ये साधू आलाय. एक महात्मा आहे. यथासांग स्वागत केलं आणि पायाजवळ बसून राजाने विचारलं, महाराज, साधूला विचारलं, ऐका, पद्धत नीट ऐका, बाबा माझ्याकडे येण्याचं प्रयोजन काय? त्यावेळी त्या महात्म्याने सांगितलं, हे राजन, अरे राजा, संपूर्ण नगरी फिरलो, तुझ्या नगरीमध्ये मला एकही माणूस दुःखी दिसला नाही रे. काय आनंद आहे तुझ्या नगरामध्ये. तू जास्त दिवस जगावा म्हणून तुला आशीर्वाद देणार नाही. तू जगलास तर तुझी प्रजा खुश राहील. तू जास्त तू म्हणूच नाहीस असा आशीर्वाद तुला देणार आहे. राजाला आनंद झाला. भूताळ राजाला त्या साधून आपल्या कमंडलूमध्ये हात घातला, एक फळ बाहेर काढलं आणि ते फळ काढून राजा भृतुहरीला दिलं आणि सांगितलं, महाराज, हे फळ तुम्ही खा. हे फळ तुम्ही खाल्लं तर तुम्ही कधीच मारणार नाही. राजाला आनंद झाला. कधी अमर होण्याचं फळ त्या साधूला दिले. राजाने ते फळ घेतलं. महात्मा निघून गेला. राजाने विचार केला, ऐका, अमर होण्याचं फळ मिळालंय. हे फळ खाल्लं तर मी कधीच मरणार नाही. मी अमर होणार आहे. आणि माझ्या बायकोवरती माझं प्रचंड प्रेम आहे. माझ्या नजरेच्या समोर माझी बायको म्हातारी होऊन मरणार आहे. माझी बायको मरणार, पण मी मात्र जिवंतच राहणार, कारण मी अमर झालोय. मी अमर आहे. बायको मरणार, जवळचे सगळे नातेवाईक मरणार, मी तसाच राहणार. मला मरता येणार नाही. माझ्या बायकोशिवाय मी कसा जगू? माझ्या बायकोवरती प्रचंड प्रेम आहे. मला अमरच व्हायचं नाही. बायकोला अमर करूया. जीवापाड प्रेम राजाचं आपल्या बायकोवर होतं. मी काय संसारातले दुष्टचक्र आहे बघा ना. काय शृंखला आहे ही चुकीची. राजाने ते फळ एक दिवस आपल्याकडे ठेवलं, दुसऱ्या दिवशी आपल्या बायकोला दिलं, आम्ही हे फळ खा. ती म्हणजे कसलं फळ आहे? एका साधून दिले. आपण कसले, हे फळ खाल्ल्यावर तू कधीच मरणार नाहीस, तू अमर होशील, तू फळ खा, माझं तुझं प्रेम आहे, तू अमर झाली पाहिजे. राजाच्या राणीनं ते फळ घेतलं. राजाने एवढ्या प्रेमापोटी दिलेलं फळ त्या राणीनं घेतलं. अमर होण्याचं फळ राणीनं घेतलं, पण स्वतः खाल्लं. एक दिवस आपल्याकडेच ठेवलं. राजाचं राणीवरती जीवापार प्रेम होतं, पण राणीचं प्रेम मात्र राजावर नव्हतं. हे संसारातलं दुर्दैवी लक्षात ठेवा. राणीचं एक दिवस फळ आपल्याकडे ठेवलं. काय दुर्दैव हो. राणीचं प्रेम राज दरबारातल्या घोड्यांच्या तबेल्यातल्या घोडं धुणाऱ्या एका सामान्य नोकरावरती राणीचं प्रेम. काय अवस्था आहे या संसाराची बघा ना. तिसऱ्या दिवशी तिने त्याला शोधून काढला. राजानं स्वतः मरण पत्करलं आणि अमर होण्याचं फळ बायकोला दिलं. राणीला राजाच्या प्रेमाची किंमत कळाली. तिनं ते फळ घोडं धुणाऱ्याला लिहून दिलं. त्याला म्हणजे हे फळ खा. आता ते अडपाटच येऊ. अहो, ते घोडं धुते म्हणजे त्याची काय लायकी असणार, त्याची किती उंची असणार आहे विचाराची. तिने शोधून काढला, त्याला ते फळ दिलं. हे फळ तुम्ही खा. ते म्हणजे कसलं फळ? राणी म्हणली, हे फळ मला एका साधूने दिले. ती कशाला नवऱ्याला दिली म्हणून सांग. मला एका साधूने दिली. पण काय होईल? हे फळ खाल्ल्यावर तुम्ही कधीच मारणार नाही. त्यानं ते फळ घेतलं. आता ते अडपाटच हो. राणी प्रेम करते तरी त्याला राणीच्या प्रेमाची किंमत नव्हती. म्हणजे किती मूर्ख असलं. त्यानं ते फळ आपल्याकडे घेतलं. राणी निघून गेली. पण ते इतकं मूर्ख होतं. राणीचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं, पण ह्या अडपाटाचं प्रेम एका भांडी घासणाऱ्या त्यानं तिला शोधून काढली. 4 दिवस गेले तोपर्यंत. आणि तिला म्हणला, इकडे. ती विचारवंत होती. धंदा कुठला होता तिचा? भांडी घासायचा. पण हुशार होती. तिच्या नशिबाने तिला भांडी घासायला लावली होती.
ते एअरपाट तिच्या मागे लागलेलं तिला जाणवत होतं हे लय मूर्ख आहे. त्यानं तिला बोलून घेतली, ती जवळ आली. काय म्हणताय? अगं हे फळ खा. ती भांडी घासणारी म्हणजे कसलं फळ? हे फळ खाल्ल्यावर तुम्ही कधीच मारणार नाही. ती भांडी घासणारी म्हणजे कधीच मारणार नाही. दिलं कोणी तुला? ते म्हणलं मला एका साधूला दिले. ते कशाला मध्ये लपडी सांगायची सगळी? मला राणीनं दिले, ते म्हणलं मला एका साधूला दिले. बर बर बर, साधूला दिले. कसले? मरणार नाही कधी, अमर होशील. तिनं ते फळ घेतलं, विचार केला हे फळ खाल्लं तर मी कधीच मरणार. नीट आहे का? धंदा कुठला आहे? ती म्हणजे जर कधीच मरणार नाही, अमर होणारे फळ खाल्लं, धंदा भांडी घासायचा. म्हणजे चंद्र सूर्य तोपर्यंत भांडीच घासायला. म्हणजे भांडी घासायचा धंदा, फळ खाऊन अमर व्हायचं. म्हणजे चंद्र सूर्य तोपर्यंत भांडी घासायचा धंदा आपण करायचा का? म्हणली हे फळ खायचं नाही, अमर व्हायचं नाही आणि भांडी काय घासायची नाही. मरून दुसरा जन्म मिळाला तर आपण नवीन धंदा बघू काहीतरी. भांडी घासायचा धंदा नको आपल्याला. तिने विचार केला, तू पण आठवडा निघून गेला, काय करावं काय करावं काय करावं. तिने विचार केला हे फळ कुणाला द्यावं. ती म्हणली हे फळ आपण खाण्यापेक्षा आपल्या राज दरबारामध्ये जावं आणि आपल्या राजाला हे फळ द्यावं. कारण राजा आपला चांगला आहे, प्रजेचं रक्षण करतो. राजा अमर झाला तर प्रजा सुखाची होईल. ती पुन्हा आठवड्याला बरोबर राजाला फळ घेऊन गेली. महाराज तुम्हाला मी अमर व्हायचं फळ आणले. राजा म्हणला तुला दिलं नेमकं. ती म्हणली आता ती म्हणली ह्याचं नाव सांगत होतं आपली नोकरी जायची, हेच उद्योग करायला येतात का कामावर? राजा म्हणल्यावर करता काय? ती म्हणली मला एका साधूला दिली. तिने मी काय बदली लपडी सांगितली, मला एका साधूला दिली. राजा म्हणला साधूला फळं वाटली ते तरी किती. मागच्या आठवड्यात मला व्यासलंच फळ दिलं होते. पण राजाला कुठं माहिती तेच फळ फिरतंय अजून. मग तिला विचारलं खरं सांग तुला फळ कोणी दिलं? ती विचारवंत होती, प्रामाणिक होती. तिने सांगितलं तो घोड्याच्या तबेल्यामध्ये घोडं ते लय ताप देते मला, त्याला फळ दिले आणि त्याला एका साधूने दिले. राजा म्हटलं त्याला कुठला साधू फळ द्यायला गेला? त्याला बोलून घेतलं. कोणीला फळ दिलं? मला साधूने दिलं. 2 हंटर चढवले म्हणला राणीने दिलं. राणीने दिलं हे कळायच्या नंतर राजाच्या डोळ्याच कळल्या. जिला मी अमर व्हायचं सोडून माझ्या बायकोवरती जीवापार प्रेम असल्यामुळं हे फळ मी तिला अमर होण्यासाठी दिलं, पण तिला माझ्या प्रेमाची किंमत नाही. संसारात राहून करू तरी काय? राजा असलो तरी शून्य किंमत आहे माझी. काय राहून करू? त्या क्षणाला संपूर्ण राज्याचा कारभार आपला बंधू राजा विक्रमादित्याच्या नावावरती संपूर्ण व्यवहार करून दिला आणि घरादाराचा त्याग करून राजा जंगलात निघून गेला. अनेक वर्ष साधना केली. त्या भृतुहरी राजाचा 9 नाथांपैकी एक नाथ झाला. त्या नाथांचं नाव आहे भृतुहरी नाथ. ईश्वराच्या मन गोविंद ते काय भेद नाही देवाचा. देवाचा छंद लागला, एक दिवस देव बनला, पण संसाराचा छंद लागला, डोक्यावर परिणाम व्हायची वेळ आली होती. लक्षात ठेवा ही अवस्था ही श्लोकल असल्यामुळं सगळ्यांपासून फक्त व्यवहारापुरतं राहा. व्यवहाराच्या पलीकडचे संबंध कुणालाही ठेवू नका. संबंध ठेवायचे तर विधात्याशी ठेवा, संबंध ठेवायचे त्याच्याशी ठेवा. उत्पत्ती स्थिती आणि लय त्याच्या हातामध्ये. जन्माला तोच घालतो, सांभाळ तोच करतो आणि पुन्हा मातीत सुद्धा तोच घालतो. म्हणून उत्पत्ती स्थिती लय असणाऱ्या त्या भगवंताच्या चरणावर तुम्ही लक्ष ठेवा. इतर ठिकाणी कुठं मन अजिबात लावू नका. महाराज म्हणतात अनेक पुरावे आमच्याकडे तुका म्हणे साक्ष हाती. कुठल्या साक्ष ते आतापर्यंत आपण पाहिल्या आणि ह्या साक्षी सांगण्याकरता मी सांगितलं तुम्हाला 365 दिवस रोज 2 तास म्हणलं तरी संपणार नाही. एवढ्या अनेक साक्षी म्हणून तुका म्हणे साक्ष हाती. तोम्याची ती धैर्यला ऐशी अशी शरण जावे. शक्ती जीवे नवची ज्ञानेश्वर.